अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी आर्थिक धोरणांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा दणका दिला. जागतिक व्यापारात अडथळे निर्माण करणारे विविध प्रकारचे आयात शुल्क म्हणजेच टेरिफ लागू करण्याचा राष्ट्राध्यक्षाचा निर्णय न्यायालयाने असंविधानिक ठरवत रद्द केला आहे. राष्ट्राध्यक्षांनी आपल्या अधिकारांचे उल्लंघन केले आहे, असे ताशेरे ओढत न्यायालयाने 6-3 अशा बहुमताने हा ऐतिहासिक निकाल दिला. मात्र ट्रम्प यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत माझ्याकडे यासाठी प्लॅन बी तयार असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाला मोठा धक्का बसला आहे. $133 अब्ज वसुली टेरिफमधून अमेरिकन सरकारने डिसेंबरपर्यंत केली आहे. या निकालानंतर ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये विशेष पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अमेरिका विरोधी व लज्जास्पद आहे. अनेक देश अमेरिकेला लुटत होते. आम्ही अमेरिकेच्या भल्यासाठी निर्णय घेतला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने मला इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ॲक्ट याच्या आधारे टेरिफ आकारण्याचा अधिकार नाही असे सांगितले. पण आमच्याकडे इतर मार्ग आहेत. आम्ही आता टेरिफपोटी मिळत असलेल्या निधीपेक्षाही अधिक निधी मिळवू, कारण मला राष्ट्राध्यक्ष म्हणून इतर कायद्यान्वये शुल्क आकारण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयानेच मान्य केले आहे.